तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर कंठी कौस्तुभमणी कंठी कौस्तुभमणी तुळशी हार गळा काशी पितांबर तुझे हर गळा काशी तुका म्हणे माझे
कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे
नवरा गावा गेला सोहळा झाला नवरा गावी गेला बोलो न करे बोलो न करी सोहळा झाला नवरा गावा गेला गावी गेला सोहळा झाला नवरा गावी गेला आयती करा नवरी बोलावा वेगे आयती करा नवरी बोलावा सोहळा झाला नवरा गावी गेला सोहळा झाला नवरा गावी गेला वेगे आयती करा नवरी बोलवा वेगे आयती करा नवरी बोलवा सोहळा झाला नवरा गाव गेला सोहळा झाला नवरा गावी गेला धानी धुनेले गजस्कंधी निरवली धानीले धुनेले गजस्कंधी निरवली धानेले धुनेले गजस्कंदे मिरवली धानेले धुनेले गजस्कंदे मिरवली वळवित गेली चव घे जाणे वळवित गेली चव घे जाणे सोहळा झाला नवरा गाव गेला सोहळा झाला नवरा गाव गेला उडवीत गेले चवघे जणे उडवीत गेले चवघे जणे सोहळा झाला नवरा गावी गेला सोहळा झाला नवरा गावी गेला सांगा म्हणे आज जाती नोवारी त्याती लावेले जाती नोवारी त्याती लावेले ज्याचे नवरे त्याहाती लावेले ज्याचे नवरी त्याहाती लावेले जाती नोवारी त्याती लावेले जाती नोवारी त्याती लावेले ज्याचे नवरे त्याहाती लावेले ज्याचे नवरी त्याहाती लावेले सांगा म्हणे आता निश्चिंत झाली सांगा म्हणे आता निश्चिंत झाली सोहळा झाला नवरा गावी गेला सोहळा झाला नवरा गावी गेला सांगा म्हणे आता निश्चिंत झाले सांगा म्हणे आता निश्चिंत झाले सोहळा झाला नवरा गावी गेला सोहळा झाला नवरा गावी गेला वेगळे आयती करा नवरी बोलावा वेगळे आयती करा नवरी बोलावा सोहळा झाला नवरा गावी गेला सोहळा झाला नवरा गावी गेला वेगळे आयती करा नवरी बोलवा वेगळे आयती करा नवरी बोलवा सोहळा झाला नवरा
न करी ओहराशी सोहळा झाला नवरा गावी गेला वेगी आयती करा नोवरी बोलवा नानिली धुनिली गजस्कंधी मिरविली बोळवीत गेली चौघे जणी सोहळा झाला नवरा गावी गेला वेगी आयते करा नोवरी बोलवा ज्याची नोवरी त्या हाती लाविली सांगा म्हणे आता निश्चिंत झाली सोहळा झाला नवरा गावी गेला वेगी आयती करा नोवरी बोलवा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मजित कला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलू पावन झालो चराचरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः देवी मी जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा मस्तक माझा पायावर मस्तक माझा पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा सोहळा झाला नवरा गावी गेला वेगी आयती करा नोवरी बोलवा पूजनीय श्री चांगदेव महाराज प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून कूट पद्धतीने एक गांधर्व विवाह काडीमोडापर्यंत वर्णन करतात असं म्हणा अलीकडल्या कळणाऱ्या भाषेत जर बोलायचं झालं तर एक लव्ह मॅरेज मुडेपर्यंत वर्णन करतात असं म्हणा अगदी गावरान भाषेत जर बोलायचं झालं तर जीवानं केलेलं अनादि लफड त्या लफड्याच्या काडीमोडापर्यंत चिंतन करतात विढाला विढाला या अभंगावर आपल्याला उर्वरित तास सव्वा तास चिंतन करायचंच आहे पूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे परिहार शब्दाचाच अर्थ होते वर्तमान यत् कार्यं भवन वा घटनस्ति तस्य कार्यस्य कारणस्य प्रतिपादनं कर्तव्यं उपोद्घातत्वं वर्तमान जे कार्य सुरू आहे त्या कार्याचं कारण प्रतिपादन करणं याला परिहार म्हणतात आणि तो देणं हे प्रत्येक वक्त्याचं काम आहे आणि तो परिहार फक्त देव आणि संत
यांच्या समोर नसतो द्यावा लागतो, तो जीवाच्या समोर द्यावाच लागतो. याचं कारण न सांगता तुम्हा कळो येते संतांना न सांगता कळू येते. का बरं? कारण विश्वंभर, त्यामुळे परिहार पण जीवाला द्यावं लागते. या नियमाला अनुसरून आपल्या या श्री क्षेत्र माऊलीच्या संस्थांमध्ये गेल्या 68 वर्षापासून चालू असणारा हा गोकुळाष्टमीचा आणि यावर्षी बुद्ध शर्करा योग असा जुटला की माऊली महावैष्णव ज्ञानोपाराय यांचा 750वा जयंती महोत्सव आहे. विठाला विठाला तर भगवान गोपाळ कृष्णाची अष्टमी हे जर दूध असेल तर ज्ञानोबारायांची जयंती ही शर्करा आहे. असं दोन मिळून दुग्ध शर्करा योग असा दिव्य अशा प्रकारचा योग बनलेला आहे. आणि आपण हा साजरा करण्यासाठी ज्या पावन दरबारात उपस्थित आहोत, मी माझं अनेक जन्माचं पुण्य समजेल की आज माऊलींच्या समोर मला उभं राहायला मिळालं. कारण काही जणांची हे स्वप्न असतात आणि बरोबर ज्ञानोबाराय म्हणतात ना, म्हणून भोग येते तिरी शुद्धी न चुके आणि बुद्धी होणारा सारखी ठाके माझे कपाळी पिटावे लोके हे लोटसी काया विठ्ठल विठ्ठल बुद्धी होणारा सारखी होत असते. आज सकाळी आम्ही आमच्या माहेर घरी सेवा केली. परमपूजनीय गुरुवर्य राऊत बाबांच्या दरबारात सकाळी कीर्तन होतं. अर्थातच आज संध्याकाळचं कीर्तन ऐकून आम्ही परतीचा प्रवास करणार होतो. पण आज अधिक विशेष अशा प्रकारचा योग महाराज आम्ही जाग्यावर कीर्तन, जाग्यावर परमपूजनीय गुरुवर्य वक्ते बाबांच्या जाग्यावर केलेलं आहे. आणि पंढरपुरामध्ये 1-2 ठिकाणी परमपूजनीय गुरुवर्य राऊत बाबांच्या जाग्यावर केलेला आहे. आणि आज योगाला आदरणीय पूजनीय बाईंच्या जाग्यावर करण्याचा आहे. विठ्ठल साधकांना आदर्श अशा प्रकारचं जीवन ज्या माऊलीचं आहे, आज त्यांची सेवा होती. आता बाईंचं वय उताराला लागलेलं असल्यामुळे जरा स्वास्थ्य इकडं तिकडं होत राहते. पण हे यांना काय माऊलीच्या दरबारात सेवा झालीच पाहिजे अशातला हा वर्ग नसतो. हे माऊलींच्या दिलातला वर्ग आहे. त्यामुळे हे आधीच माऊलीच्या हृदयात असलेले व्यक्ती आहेत. आपल्याला जागा करायची असते म्हणून ह्या हजेऱ्या लावायच्या असतात. विठाला आपोआप तशी बुद्धी होते. आणि मी गणेश महाराजांनी मला म्हटलं की आदरणीय पूजनीय म्हस्के बाबांचा फोन आला. मी अगदी कसं काय आडा नाही पिढा एका सेकंदात लगेच हो म्हटलो. कारण हे जर ढकलणं म्हणजे आपण आपल्या नशिबालाच लाथ मारल्यासारखं होत होतं. आपोआप मला मनातही आलं नाही की बाबा मी थांब रे विचार करून सांगतो, असं काही कोणत्याच प्रकारचा विचार नाही. आपोआप बुद्धी तशी झाली. महाभारतात एक कथा येते, होणाऱ्यासारखी बुद्धी कशी होते व असं धर्मराजाचा सभा भरलेली. एक पोपट त्या मुकुटावर तिथं वर चिव चिव चाव चाव काय त्याच्यात ध्वनी करत होता. आणि यमराज त्या सभेमध्ये प्रविष्ट झाले. 100 योजन लांबी रुंदीची ती धर्मसभा मयानं बांधलेली. त्यामध्ये यमराज आले आणि यमराजाने त्या पोपटाला बघितलं. पोपटाला बघता बरोबर यमराज मिस्किल हसले. त्या पोपटाला वाटलं
एवढं मोठा माणूस हसते म्हणल्यावर कुछ तो है. तुमच्या माझ्यासारखा खदा 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 हसला तर लोक विचार तर करतच नाही, पण त्या खदा खदाचं उत्तर भदा 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 मारून देऊ शकतात, पण कोणी विचार नाही करत. पण मोठ्या माणसाच्या जर गालावर जरी वडी पडली तर त्याचा विचार केला जातो. करतातच त्या पोपटाचे 7 गेले 5 राहिले. 7 गेले 5 राहिले करते का तुम्हाला अर्थ नाही कळत. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय किती झाले 10. मन बुद्धी किती झाले 12. 7 गेले पंच ज्ञानेंद्रिय मन बुद्धी म्हणजे मेन काम मेन ज्ञानेंद्रिय गेले. मग आता 5 राहिले कर्मेंद्रियचे काय बोंबा मारणार आहे. विठाल पोपटाचे 7 गेले 5 राहिले. तो विचार करायला लागला. बरं विचार करायला लागला, पण एवढ्या मोठ्या माणसाच्या कृतीवर विचार करायचा आहे की आपण त्याला जाऊन असं धडकणी जाऊन विचारू नाही शकत किंवा असं का हसले. आपण घरात बसलेले आहे, आपला बाप घरात आला, आपल्याकडे बघितलं ही हसला. पोरगा लगेच बाबा कोण हसले ते जमून जात. किंवा बाप घरात आला आणि पोरगा बापाकडे कोण कदा 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 हसला, बाप लगेच गाड्या का हसला. ते काही एवढा जोर नाही, पण आता यमाला कोण विचारणार का तुम्ही का हसले म्हणून. मग त्याला वाटलं आपण डायरेक्ट नाही जाऊ शकत, तर व्हाया तर जमत की नाही आपण. महाराज त्या पोपटानं, पोपटाचा मुख्य कोण आहे आता जे ते आपल्याकडे लढतात ना. अखिल ग्रामपंचायतच्या शिपायाची सुद्धा युनियन त्याचे मुखियाकडे बोलतात. जेवढे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कंडक्टर असतील, ड्रायव्हर असतील, एसटी कर्मचारी त्यांची युनियन आहे. अशा सगळ्यांच्या युनियन आहे. महाराज लोकांच्या सुद्धा युनियन आहेत आपल्या आपल्या. पक्षीराज गरुडाकडे गेला. पोपट पक्षी गेला आणि त्या गरुडाला म्हणतो महाराज मी इथं बसलेला होतो. मग महाराज आले आणि माझ्याकडे बघितलं, त्यांनी केलं मग ते काऊन असले इतकं कुठं सिरियस असते. नाही हो महाराज असं असते काय. असं म्हणतात जो मोठा माणूस असते व ज्याला मोठं व्हायचं आहे त्यानं खाजवायला सुद्धा चुकायचं नसतं. रामदास स्वामी दासबोधात म्हणतात बोलणं चालणं व्यवहार बाकीचं पाहणं हे तर दूर राहिलं. ज्याला मोठं होणं आहे किंवा जो मोठा आहे त्यानं खाजवाय सुद्धा चुकायचं नाही. त्याला जर इथं खाजवलं तर त्यानं असं झडू हळू असं असं करावं. माकडवाणी असं असं करीत बसला तो मोठं व्हायचं काहीतरी नशीब किंवा कसा तरी ऍक्सिडेंट अपघातानं तो मोठा झालेला आहे, पण मोठे होण्याचे लक्षण नाही. महाराज जर खाजवायला चुकायचं नाही हे जर मोठ्याचं काम असेल तर यम महाराज उगाच कसे काय हसतील. गरुड म्हणला ठीक आहे बा, छोटा जरी कर्मचारी असला तरी ठीक आहे, वर सरकारपर्यंत तुमचं आवाज देणं माझं काम आहे. यम महाराज गेले आणि माफ करा गरुड महाराज गेले. यमाला म्हणतात महाराज नमस्कार नमस्कार, तुम्ही आमच्या पोपटाकडे बोलून हसलेले. आणि मग तो लय टेन्शन मध्ये आला. काऊन हसले बरं, काय विशेष तुमच्या हसण्याचं. अरे काय नाही जाऊ दे. नाही मला सांगा ना. अरे त्या हसण्याचं कारण असं आहे या पोपटाचं मरण 7 समुद्राच्या पलीकडे आता थोड्या वेळा एक मांजर त्याला मारणार. ते मांजर तिथं हजर आहे, पण या पोपटाचे पंख एवढे एवढे नाही. कथा अशी आहे हा तर त्याचं मरण आहे. थोड्या वेळामध्ये काय त्याचं मरण आहे. लगेच महाराजांच्या गरुडानं त्या पोपटाला घेतलं 7 समुद्राच्या पलीकडे नेऊन ठेवलं. आला विचारतो यमाला का महाराज का हसले होते. यमाने उत्तर दिलं अरे आता डबल हसावं वाटत. 7 समुद्राच्या पलीकडे पोपटाचं मरण तो जाईल कसा याचं मला टेन्शन होतं. तुन त्याला आयताच नेऊन दिला. याला म्हणतात म्हणून भोग्य ते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धी ही होणारा सारखी ठाके विठाला. आपोआप बुद्धी झाली पोपटाची गरुडावर कंप्लेंट करण्याची आणि गरुडाला सुद्धा बुद्धी झाली त्याला नेऊन देण्याची आणि सगळं आपोआप होणारा सारखं झालं. तसं मला सुद्धा बरोबर होणारा सारखी बुद्धी झाली आणि मी सगळं हो हो म्हणत गेलो आणि आज माऊलींच्या समोर उभा राहिलो. मला पूर्णतः भान आहे की मी कोण्या कशा पवित्र अशा स्थळी ठिकाणी उभा आहे. हे ठिकाण तसंच ज्ञानोबारायांचं खास
ज्ञानोबाराचं कार्य नवे नवे कोण्याही माणसाचं अस्तित्व हे त्याच्या कृतीत असते. कुर्मपुराणातलं वाक्य आहे, अत्र तु खलु कृतौ क्रांती न तु शब्दे क्रांती. कृतीमध्ये क्रांती आहे, शब्दामध्ये क्रांतीचा निवास होत नाही. कृतीमध्ये त्याच्या कर्तृत्वामध्ये क्रांती असते आणि ज्ञानोबारायांचं कर्तृत्वाचं हे स्थळ आहे. ज्ञानोबारायांचं काय कर्तृत्व, कशासाठी ज्ञानोबाराय आले? बोले गुह्य प्रगट बोले, जे गुह्य आहे गुप्त आहे ते समाजाच्या समोर आणणं व आणण्यासाठी ज्ञानोबारायांचा अवतार आहे. आणि अवताराचं मुख्य कार्य हे जे गुप्त आहे त्याला प्रगट करणं. आणि आश्चर्य किंवा तुम्हा सर्व लोकांचं नशीब, तुम्ही अनंत जन्माचं पुण्य सोबत घेऊन आले की तुम्ही या ठिकाणचे वारकरी आहात, इथले तुम्ही पाईक आहात की जिथं ज्ञानोबारांच्या अवतार कार्य खऱ्या अर्थानं फुललेलं आहे. तिथं ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी रचली, अमृत अनुभव सुद्धा या अशा प्रकारे झालेला आहे. पण मात्र तुम्ही म्हणजे निष्क्रिय अशा प्रकारचे कार्य करते किंवा निष्क्रिय पाईक नाही, तुम्ही सक्रिय पाईक आहात. सर्व ठिकाणून ज्ञानोबारांचा सोहळा पार, निवृत्तीनाथाचा सोहळा, आमच्या मुक्ताबाईचा सोहळा नाही पण दिंडी मोठी असते, ज्ञानोबारांचा आळंदीवरून सोहळा. पण जे ज्ञानोबारांचं खास कर्तृत्व भूमी होती, इथून काही नव्हतं पण तुम्हा सर्व मंडळीच्या मनात आलं. आणि आदरणीय पूजनीय श्री हरिभक्तपरायण आमचे देवदास महाराज म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही सोहळा सुरू केला. आता मला ते सुरू करायचं देर आहे, फक्त पाचटाला आग लावायची देर असते, त्याला पुन्हा फुंकर घालीत बसावं लागत नाही. तसं आता पेटलं. विठाला विठाला आमचे गुरुवर्य परमपूजनीय गुरुवर्य राऊत बाबा यांच्याही बरेच दिवसाचं मनात होतं. बाबांनी इच्छा व्यक्त केली की काय होतं महाराज, एकल्याचा खेळ या ट्रस्टी मंडळीलाही मानावं लागेल. नाही तर कुठलंही ट्रस्ट टेन्शन दूर झटकण्याचा प्रयत्न करतात, उपाधी नको बा, व्याप नको, डोक्याला ताप नको. आता हे तर एवढं मोठं आहे, आमच्या छोट्या छोट्या संस्था छोट्या छोट्या ट्रस्ट असतात तर त्याचं टेन्शन नको वाटतं महाराज. पण ही सगळी ट्रस्ट मंडळी सगळीच्या सगळी मिळून आमच्या म्हस्के बाबांच्या मागे उभी राहिली आणि हा दिव्य अशा प्रकारचा सोहळा काढला. त्या सर्वांच्या चरणावर सुद्धा मी नतमस्तक होतो. आज ज्ञानोबारायांच्या सेवेसाठी आपण जो अभंग निवडलेला आहे तो श्री संत चांगदेव महाराजांचा हा जो अभंग आहे, हा अभंग आपण प्रथमच कीर्तनाला घेत आहोत, म्हणजे आपल्या आधी कोण घेतलेला नाही. त्यामुळे जबाबदारी आपण याचा पूर्ण अर्थ सांगण्याचा प्रयत्न करू. महाराज नाही तुम्ही सांगितलं तर आम्ही घरी जाऊन गाथ्यात सार्थ गाथ्यात पाहू. याचं हेही आश्चर्य आहे, अजून याचं सार्थ सुद्धा झालेलं नाही या गाथ्याचं. आम्हाला संस्थांची मंडळी म्हणून राहिली करा करा, असे कीर्तनाच्या निमित्तानं 3-4 अभंग चांगदेव महाराजांचे झाले. आता विठाला तर चांगदेव महाराजांचा अभंग आहे, त्याचा आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आज चांगदेव महाराजांनी एक अनादी अशा प्रकारचं लफडं, एक गांधर्व विवाह, एक प्रेम विवाह, लव्ह मॅरेज जो जीवाना केलेला आहे त्याच्या पूर्ण विरामापर्यंत तुटेपर्यंतच चिंतन यात केलेलं आहे. पण हे करत असताना चांगदेव महाराजांनी कुठ हा प्रकार वापरला. संत महाराज जगाच्या समोर त्यांच्या अंतःकरणात असणारी हिताची भावना समाजाच्या समोर मांडत असताना, समाजाला साधना सांगत असताना आपल्या अभंगांना असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं रचतात. कधी कधी स्वानुभूतीपूर्वक अभंग रचतात, म्हणजे आमच्याकडे कोण तुम्ही सुधरा. कधी कधी अद्वैतपरक अभंग लिहतात, कधी कधी आत्मपरक अभंगांची रचना करतात, कधी कधी उपदेशपरक अभंग बोलतात, कधी कधी करुणापरक अभंगांचं चिंतन करतात, कधी कधी कथापरक अभंग बोलतात, कधी कधी विरहणीपरक अभंग बोलतात, कधी कधी निर्वाणपरक अभंग बोलतात, तर कधी कधी बाल क्रीडा हे प्रकरण कथन करतात, तर कधी कधी कूट अभंग लिहितात. कधी कधी संत आपल्या वचनातून आपल्या वाङ्मयातून भगवंताच्या समोर करुणा भागतात, करुणा दया प्रार्थना भागतात.
दारू गळबया आता दारू गळबये निवासिनी दारू गडबये तेलंगण निवासिनी आता दारू गडबये कन्नड निवासिनी आता दारू गडबये पंढरपूर निवासिनी आता दारू गडबये हो दारू गडबये आता दारू गडबये दारू गडबये आता दारू गडबये बये दारू गड अनंत जन्माचा दार लावलेला आहे बरं लावलेलं तर आहे पण अशा जन्मामध्ये अशा देहामध्ये होतो की त्या देहाला ए बये दारू गड असं म्हणण्याचा अधिकारच नव्हता माणूस म्हणू शकतो दारूगड कुत्र म्हणू शकते का देवा दारूगड हेलगड म्हणू शकते का दारूगड एखादा काही प्राणी मांजर म्हणू शकते का दारूगड म्हणू शकते का दारूगड प्रार्थना करुणा भागली जेव्हा करुणा भागायची असते तेव्हा एकाच व्यक्तीला आपलं काम होईपर्यंत आपण अनेक नावाने आळवतो समजायला प्रार्थना करायची श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा नावच नाव विठ्ठल विठ्ठल आम्ही काशीला असताना आम्ही साहित्याच्या पाठाला जायचो जिथं पाठाला जायचो ना तिथे एक रशियाची बाई येत होती आमच्या पाठाला तिला इंग्लिश आणि संस्कृत यायची आम्हाला संस्कृत यायची त्यामुळे गुरुजी संस्कृत मध्ये शिकवत असल्यामुळे तो व्यवहार होत जाय कळत जाय त्या बाईची एक शाळा होती तिच्या रशियामध्ये आणि त्या शाळेमध्ये प्रार्थना म्हणून हा नाट होता श्री अनंता मग तो चालू होता कोणातरी तिला सांगितलं आणि तो चालू होता पण तिला त्याचा अर्थ काही समजे नाही कारण संस्कृत डोकं लावा तर श्री अनंता अनंता वेळ नाही येत कोणतंच रूप नाही त्याचा लोप झाला विभक्त जसं अनंत अनंतो अनंता हा त्याचा लोप झाला सुपाम सुलूक मग लोप होण्यासाठी समस्त पद पाहिजे समस्त पद मग विभक्त्या गेल्या कुठं गेल्या बाई तिला संस्कृत कळत जाय ती तिच्या डोक्याने विचार करेल तो अभंग मराठी आहे वा मराठी हे भारतातली एका प्रांताची भाषा आहे आणि तुकाराम महाराजांचा अभंग आहे आमच्या गुरुजीशी तिनं कॉन्टॅक्ट केला आम्ही टोपी घालूनच राहत होतो त्यामुळे महाराष्ट्रातला म्हणून मी ओळखल्या जायचो गुरुजींनी मला सांगितलं की या पहिला याचा अर्थ सांग मग तिनं मला प्रश्न विचारला की हे दीर्घ कसं काय व एवढे श्री अनंता मधुसूदना संस्कृत मध्ये तर हे कोणतंच रूप बनत नाही पण मी तिला सांगितलं मम मराठी भाषाया आकारांत अकारांत आकारांत तनाभवती याला संबोधनस्य प्रयोजन वर्तते एखाद्याचं नाव जर राम आहे तर आवाज द्यायचा असेल तर हे रामा तर संस्कृत मध्ये रामा म्हणण्याची पद्धत नाही हे राम विठ्ठल प्रार्थना करायची म्हणून एवढे नाव जर तुकोबाराने देवाची प्रार्थना करायची नसते एवढे नाव नाही बोलत एखाद्या नाव बोलायचं चालायचं पुढे पण जर बोलवायचा करुणा भागायची अनेक नावाने बोलवा लागते उदाहरण घ्या समजा आपण आपल्या घरी गेलो रात्री जो दरवाजा उघडायचा आहे आपण दारावर थाप टाकली आईला सांगितलं थाप आई दारवर म्हणतो आपण प्रार्थनेचा भाव नाही आईला उघडलं तर उघडलं तुझी झोप कशाला मोडायची ओरीला ओसरीला अंथरून पांघरून घेऊन आपण झोपून राहतो पण आपण असं म्हणतो कधी आईला माझ्या बापाची बायको आता दार उघड बाई माझ्या बायकोची सासू आता दार उघड बाई माझ्या पोरायची आजी आता दार उघड बाई दार उघड बाई आता दार उघड बाई दार उघड बाई असं नाही म्हणत का नाही म्हणत कारण तिथं करुणा हा विषय
की मग त्याला चटणी खा वाटते. तिखट म्हणजे पचवायला जरा जड, सू सू फा फा करत खाल्ल्या जाते. मग तसे अभंगांमधली चटणी म्हणजे पूट अभंग, असे सूसून फा फा करतच खा लागत नाही. पूट कशाला म्हणतात? ज्याचा अर्थ कळतो पण भाव कळत नाही त्याला कूट म्हणतात. आणि अगदी सर्व संतांनी हे कूट प्रकरण रचलेलं आहे. कारण चांगलं खाऊन जरा तोंडाला माती आली की जरा तिखट सुसू करते माणूस, पण पाण्याच्या मोठ्या सगळ्यात पण खातोच. सर्व संतांनी लिहिले. महाराज आमचे नामदेव महाराज म्हणतात, ओ सगावीचा हनुमंत खोटा हनुमंत खोटा, त्याचा बाप जुनाट चोरटा, मारुनी नीती दोघे बापले दाही वाटा, जन चोहटा नागविले. अर्थ कळाला? हनुमंत आहे आणि ओस गावीचा हनुमंत खोटा, तो खोटा आहे. पण मग बाप तैसा बेटा हाच खोटा असं नाही. याचा बाप, त्याचा बाप जुनाट चोरटा पवनदेव, याचा बाप हा जुनाट बदमाश आहे. पण एवढे बदमाश आहेत ना बाबा हे मारुनी नेती दहाही वाटा. असं एका वाटीत बसले आहेत मग 9 वाटा मोकळ्या आहेत आपल्याला. 10च वाटा आहेत, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. त्याचा मी प्रदेश केलेला आहे पा. आदन पवा वाजतो कसा. आ म्हणजे आग्नेय, द म्हणजे दक्षिण, न म्हणजे नैऋत्य, प म्हणजे पश्चिम, वा म्हणजे वायव्य, वाजतो कसा सायलेंट, उ म्हणजे उत्तर, ई म्हणजे ईशान्य, पू म्हणजे पूर्व. आदन पवा वाजतो कसा पू. आणि वर आणि खाली एकूण किती दिशा झाल्या? 10. या 10 एका वाटीत जर हा बाप बसला असता याचा हनुमंताचा, तर आम्ही इतर वाटीनं गेलो असतो. दोघं बापले काय ना, एका वाटीत बाप आणि एका वाटीत लेक पेसला असता तर आम्ही 8 वाटांनी गेलो असतो. पण मारुनी नीती 10ही वाटा मारतात. मग आम्ही कुठंच नाही जाणार. मस्त चौकड्या, चौफुल्लीमध्ये जिथं जनमर्द आहे, जिथं भरपूर लोक बसलेले आहेत, अशा लोकांमध्ये जाऊन बसू आम्ही. नामदेव महाराज म्हणतात, जन चोहटा नागविले. तो चौफुल्यावर येऊन, गर्द्यात येऊन सुद्धा तुम्हाला नागवल्याशिवाय याचा बाप हनुमंताचा बाप इतका बदमाश आहे. अर्थ कळाला की नाही? अर्थ कळाला. हनुमंत आहे तोही बदमाश आहे, त्याचा बापही बदमाश आहे. 10ही वाटेने वाटमारी करतात. तुम्ही कोण्याच वाटेने नाही गेले तर ते बदमाशपणाची होम डिलिव्हरी म्हणजे घरी येऊन तुम्हाला लुटतात. झाला अभंगाचा अर्थ झाला. अर्थ कळाला पण भाव कळाला नाही. याला कूट म्हणतात. असे तुकोबारांची अभंग आहेत पाहतो. फुगडी फूक सौती माझे तू, हा गुणी भरले तू, तुझ्या ढोंग तोंडावर तू.
सवती माझे तू हा गुणी भरले धू तुझ्या ढुंगा तोंडावर तुझ्या ढुंगा तोंडावर अर्थ सरळ आहे. सवत असतील, सवत कशाला म्हणतात? एकाच नवऱ्याच्या दोन बायका अशा दोन बायका होत्या, म्हणजे एकमेकीच्या कोण झाल्या? सवती झाल्या. मग एक सवत दुसऱ्या सवतीले म्हणते सवती ये फुगडी फू सवती माझे तू. ते आपण फुगडी ठेवूया. उदळ साहेब भाई तू हा गुणी भरलेली आहेस, ते तू धू. जर नाही धुतली तर थू थू थू. जर तू स्वच्छ जर होत नाही तर तुझा अधिकार आहे, तुझ्यावर मी थुंकणार. एक सवत दुसऱ्या सवतीला स्वच्छ होण्याची सल्ला देते, आणि जर तू स्वच्छ नाही झाली तर मी तुझ्या अंगावर थुंक केलं असं म्हणते. अर्थ कळाला, भाव नाही कळाला. मशी पोरा गेले खेळाचं प्रकरण आहे. हमामा रे पोरा हमामा तू गोरा पोरा मशी एक बार माझ्याशी तू एक बार खेळायला ये, फक्त ये आमच्यात एकदार खेळायला. मशी पोरा घे बार. का तुकोबा आम्ही जर तुमच्या सोबत एकदार खेळलो तर आम्हाला काय फळ मिळेल? तुकोबा राय म्हणतात तुझे बुझीन खालील द्वार. आम्ही तुझा खालचा दरवाजा बंद करून टाकू. आम्ही गुरुवारी वक्ते बाबा म्हणत खालचा दरवाजा बंद करू म्हणजे का कुठे ठोकता का? त्यांचा तो अधिकार होता. या वाक्याला आपण कोटेशन मार्क मध्ये टाकू. विठ्ठल असं त्या मार्क मध्ये टाकलं की ते कुठून आयता आणलेलं असते वाक्य. किंवा संस्कृत मध्ये इति लावण्याची पद्धत आहे. इति लावली की जे अर्थपरक असते ते शब्दपरक होऊन जाते, जे शब्दपरक असते ते अर्थपरक होऊन जाते. गणेश इति व्यक्तिवाचक असेल तर ते शब्दपरक होऊन असते. त्यांनी तुम्हाला बारीक करून आम्हाला गणेश महाराजांना आधीच सूचना दिल्या गेल्या. विठ्ठल तुझे उजीन खालील द्वार. तुकोबा आता एकदा आमच्या सोबत खेळायला ये, आम्ही तुझा खालचा दरवाजा बंद करून टाकू. अर्थ कळाला. एकदा खेळा. तुकोबा तुमचा खालचा दरवाजा काय करणार आहे? बंद करणार आहे. अर्थ कळाला पण भाव कळाला नाही. अशी बरेच अभंग असतात. काही एकनाथ महाराजांची अभंग आहेत पहा. क्षीरसागरीच्या पुंडा हाती घेऊन या धोंडा भुरेशील गावच्या रांडा तरी तरी उगाच राहिले गाव गुंडा. एकनाथ महाराज म्हणतात अरे अरे गाव गुंडा, हे गाव गुंडा क्षीरसागरीच्या पुंडा, क्षीरसागरात राहणाऱ्या गाव गुंडा
हाती घेऊन या धोंडा, तू हातामध्ये धोंडा घेतोस आणि भुलविशील गावच्या रांडा, आणि गावातल्या रांडांना तू भुलवत आहेस. तर आमची विनंती आहे तुला, तरी उगाच राही रे गावगुंडा. विठ्ठल अनेक प्रमाण दिले, कधी काही आपण देत राहू शकतो, पण यातल्या एखाद्या प्रमाणाचा अर्थ सांगू आणि आपल्या अभंगाला स्पर्श. कोणत्याचं सांगू? जर तुम्ही सांगितलं तर त्याचं सांगू, नाही तर मग मी कोणतं तरी सांगतो म्हणा. कोणत्याचं सांगू? हा, उकडी फूट. ठीक आहे. विठाला उकडी फूट सौती माझे तू. एकच परमात्मा आहे, त्याला दोन बायका आहेत, एक सद्बुद्धी आणि एक दुर्बुद्धी. मग त्या सद्बुद्धीला असं वाटते ना दुर्बुद्धीनं तसं राहू नाही बिचारीनं, भाव चांगलं. मग ती तिला आमंत्रित करते, ये ग चल माझ्यासोबत खेळ. उघडी फूट, पण सोबत आहेच ती सद्बुद्धी, ती दुर्बुद्धी. सौती माझे तू. पण ती जी दुर्बुद्धी आहे ते मल, विक्षेप, आवरण या घाणीनं भरलेली आहे. सद्बुद्धी म्हणते तू ते घाण पुसवा तुझी. निष्काम कर्म कर, मल घालव, निष्काम उपासना कर, विक्षेप घालव आणि ज्ञान मिळवून आवरण घालव. आणि मग अशी तू मोकळी झाली की मग माझ्याशी खेळायला ये. आपण दोघी जणी सारख्या होऊ. पण तू जर असं करशील नाही तर थू थू थू. अनेक कुटभंग असतात, अनेक संतांनी अनेक अंगाने रचलेले असतात. तसे आमच्या चांगदेव महाराजांनी सुद्धा कुटभंग रचला. गांधर्व विवाहाचं रूपक करू. कुडी हे नवरी लिंबलोन करी ओराशी. चांगदेव महाराज म्हणतात आत्मा हा नवरा आणि कुडी हे नवरी. तुम्ही महाराज यात लव्ह मॅरेज कशावर म्हणतात? हा आंतरजातीय विवाह आहे म्हणून. तस विवाह हा एक उत्तम एक संस्कार मानला जातो. आणि शास्त्र आहे पार, कधी कधी असंही शास्त्रामध्ये उल्लेख येतो, ब्रह्मचर्यात प्रव्रजंती. ब्रह्मचर्य आश्रमातून संन्यास घ्यावा अधिकार असेल तर, नसेल तर मग क्रमाक्रमानं चालावं. ब्रह्मचारी धर्म चालले क्रमानं संसारिक व्हावं. जोपर्यंत विवाह होत नाही तोपर्यंत मनुष्य अर्धाराहतो. ऋग्वेदातलं वाक्य अर्धो हवायेषु आत्मनो यज्जाया यावज्जायां न विंदते असर्वो हि तावत् भवति. अर्धो हवायेषु आत्मनो यज्जाया. जोपर्यंत जाया मिळत नाही, जाया करते ना हा तर पत्नी बायको, जोपर्यंत मिळत नाही अर्ध तोपर्यंत व्यक्ती अर्धा आहे. त्याला पूर्ण व्हायचं असेल त्याला विवाह करावा लागतो. विवाह करत असताना बहुल्यावर असताना जेव्हा भूदेवता गाठ पाडते ना तर त्यावेळेस मंत्र म्हणते भगो अर्यमा सविता पुरंधीर मह्यम त्वा दुर्गार्हपत्याय देवा. की हे दोघांना उपदेश केला जातो, भाऊ भग नावाची देवता, अर्यमा नावाची देवता, सविता नावाची देवता, यम नावाची वा या अनंत देवता, या देवतांनी तुम्हाला एकमेकाला प्रसाद म्हणून दिलेला. काय संस्कृती आहे महाराज आपली दिव्य. पत्नीला सांगितलं पती हा प्रसाद आहे देवाला दिलेला, आणि पतीला सांगितलं की पत्नी हा भगवंताला दिलेला काय आहे प्रसाद आहे. संस्कृतीमध्ये पती पत्नीला उपदेश केला की तुम्ही एकमेकाला काय माना प्रसाद माना. प्रसाद तुम्हाला महाराज हुकते काय? आपलं हुकते एवढं की आपण प्रसाद समजायला पाहिजे, आपण महाप्रसाद समजतो. देवाला दिलेला तो प्रसाद आहे, आपण महाप्रसाद समजतो. सोपदारानं हजेरी लावली असं विधान आहे. या अर्थातून हा विवाह जो केला जातो याच्या 8 पद्धती सांगितल्या शास्त्राने. ब्राह्मविवाह, आर्ष विवाह, प्राजापत्य विवाह, पैशाचे विवाह, राक्षस विवाह, आसुरी विवाह आणि गांधर्व विवाह. म्हणजे हा चौथा आहे तसा तर प्रकार. असे 8 प्रकार आहेत. ब्राह्मण वगैरे हे अनुकूल आहेत, व्यवस्थित आहेत. पैशाचे विवाह तर असा असतो की त्यात नवरीलाच माहित नाही की माझं लग्न लागलं.
ती बेशुद्ध असते, तिला काही तसं द्रव पदार्थ औषध दिली जाते, आणि ती बेशुद्ध असताना लग्न लावलं जाते, आणि ती उठून बघते अरे माझं तर काय झालं, लग्न झालं. याला पैशाचे विवाह म्हणतात. पण गांधर्व विवाह म्हणजे दोघांनी एकमेकाच्या इच्छेनं केलेला विवाह, त्याला प्रेम विवाह, लव्ह मॅरेज शास्त्रीय भाषेमध्ये गांधर्व विवाह म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. गांधर्व विवाह हे गांधर्व विवाहाचे जे अनुयोगी प्रतियोगी असतात की नाही, यांचे ठरेल शब्द असतात. प्रेम हे आंधळ असतं. प्रेम काय असतं, ते आंधळ असतं का नसतं मला काही माहित नाही, पण ते बेअक्कल असतं एवढं. त्याला अकलीचा पता नसतो. अरे काहीच पाहायचं नाही, जात नाही, पाहत नाही, काहीच विचार नाही, आचार नाही. आपली त्यांची सोयरी जुळते नाही जुळत, सगळ्यात जुन्या ऋषीमुनींनी घालून दिलेल्या ह्या प्रथा प्रघात हे सगळे येणे, आणि हेच बुद्धिमान, हेच शहाणे झाले दोघं जण. असं करतात महाराज. आता त्याला काही इलाज नाही, पण हे करत असताना हे काही विचार करत नाही कोणती जात आहे, काय आहे, नातं चालतं नाही. म्हणजे आळ्याचं पाणी वडचणीला येऊन आलं का, वडचणीचं आळ्याला नातं काही बघत नाही. कसाही संबंध असो. तुमच्याकडे मामाच्या मुलीशी विवाह चालतो की नाही चालत? चालतो. आत्याच्या मुलीशी नाही चालत ना. आत्याच्या मुलीशी विवाह केला आमच्याकडे की त्याला म्हणतात वळचणीचं पाणी आळ्यावर गेलं. आणि जर मामाच्या मुलीशी केलं तर बरोबर आळ्याचं वळचणीला आलं, मग ते चालतं. पण या प्रेमावाल्यांना हे काहीच नाही कळत. मी या बीबी राजी तो क्या करेगा काजी, बस काही घेणं नाही. मग हे जे जात पात काही विचार करत नाही. तर तसं झालं महाराज हा गांधर्व विवाह. आत्म्यानं देहाशी विवाह केला. याची जात एक नाही. व्यवहारामध्ये जशा साडी, तेली, कोळी, कुणबी, आगरी ह्या जाती आहेत ना, तशा परमार्थामध्ये 3 जाती आहेत. एक आहे पारमार्थिक जात, दुसरी आहे व्यावहारिक जात, आणि तिसरी आहे प्रातिभाषिक जात. विठ्ठल विठ्ठल. आणि हे व्यावहारिक सुद्धा जी सत्ता आहे ना, ती काही शास्त्राला मान्य नाही. अज्ञान जनबोधाय व्यावहारिक सत्ता मान्यते. जे अज्ञानी लोक आहेत त्यांच्यासाठी व्यावहारिक सत्ता आहे. तर 2च, एक पारमार्थिक आणि दुसरी प्रातिभाषिक. माझं लग्न जातीतल्या जातीत व्हायला पाहिजे की नाही, पण आत्मा आहे पारमार्थिक सत्तेतला आणि देह आहे प्रातिभाषिक सत्तेतला. यांचं झालं लग्न. मग आता या लग्नाला लफडं म्हणा की नाही, ज्यातच जर एक नाही ते झालं म्हटल्यावर काय झालं, लफडं झालं. मग या लफड्याचं काय व्हायला पाहिजे, तोडायला पाहिजे, मोडायला पाहिजे. हे जर नाही मोडलं तोडलं तर तुम्ही असेच नरकात जात राहाल, असेच जन्माला येत राहाल, असेच तुमची हा फेरा चालू राहील. मग हा मोडायला पाहिजे. मग जो कोणी मोडणारा असेल, लिंबलो न करी ओहरासी. ओहर शब्दाचा अर्थ होते व्यापारी. आपण भावार्थ घेऊया साधक. लिंबलो न करी ओहरासी, जो उत्तम साधक आहे, परमार्थ करणारा आहे, जो या लफड्याला मोडण्यासाठी कार्यरत आहे, साधनारत आहे, त्याचं लिंबलोन करायला पाहिजे. असं म्हणजे मग आम्ही जे सगळे लोक आता कीर्तनात येऊन बसलो, आम्ही पारमार्थिक माणसं आहोत. आमची तुम्ही नजर लिंबलोन करणं म्हणजे नजर उतरवणं. आमची नजर उतरवाल काय, अशी कोणालाही नसते नजर होत. जो ओरिजिनल आहे, चांगला आहे, त्या लायकीचा आहे, त्याला नजर होत असते. उगाच कोणालाही नजर नसते लागत. एक बाई लग्ना गेली, आमच्या आबाच्या भाषेत बोलत झालं तर डेबऱ्या पोटाची, गोबऱ्या गालाची, वटाऱ्या डोळ्याची, हटाऱ्या कानाची, अशी अबू. आणि म्हणजे गेली ती लग्नाला आली तर कणकण व्हायला लागलं तिला. सासूला म्हणते आत्या. तुमच्याकडे सासूला आत्याच म्हणतात ना, काही सांगत आई म्हणत असते. नवीनच आटम निघला बुवा, सासूला आत्या आई म्हणते. महाराज म्हणलं तर काय होते, आता त्यानं काय ब्रह्ममिथ्यान जगत सत्य होणार आहे का, मोक्ष हटणार आहे. पण ज्या चालू आहे ते चालू द्या. काहीतरी नवीनच काढीत राहायचं, नवीनच काढीत राहायचं. चालू आहे ते चालू द्या. ती आली सून लग्नावरून आणि तिच्या सासूला म्हणते आत्या. आत्या म्हणते काय ग बाई, माझी नजर उतरवा बरोबर. आता ती आत्या म्हणते कायची नजर झाली का बाई तुला, सगळे माझ्याकडेच बघत होते.
आता खरं पाहण्यासाठी हिच्याकडे नव्हती बघत, काही तिच्या पोटाकडे बघत होती. कारण तिचं एक पाहण्याजोगता होता, काही तिथं डोळ्याकडे बघत होते. तिचा एक डोळ्या लाल गुंद आणि एक डोळ्या बिच्छ बंद. आता बघणार नाही काय होतं, तिच्या कानाकडेच पाहत होते. एक कान दिसेच ना आणि एक कान सोडून दुसरं काही दिसत ना. पाहिलं की नुसता कानच लावून बोलून राहिला हत्तीसारखा, आणि इकडून पाहिलं तर बुच्ची बकरी तशी दिसत होती. माझं सगळे हिच्याकडे बघत होते. आत्या काही नजर उतरवा. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, तिला नजर होईल का? नजर होण्यासाठी तसं कर्तृत्व लागत, तसं लिंब करी ओहर अशी साधकाची नजर उतरवा, पण तो साधक त्या लायकीचा लागेल ना. महाराज आमच्या गळ्यात माळ आहे, कपाळाला गंध आहे, आम्ही नाही का त्या लायकीचं. ह्या लायक्या जर तुम्ही कमावल्या वरच्या, तर यानं फक्त तुम्हाला पंक्तीचे आमंत्रण येऊ शकतात. साधकाच्या लाईनीत जर बसायचं असेल, नजर होते असा साधक जर बनायचं असेल तर पूर्ण तुम्हाला असा पाहून घ्या. पण उत्तम साधक होण्यासाठीचा त्याग, 18 वनस्पती फुले फळे ओळखी पावित्या पोखरणी नदी गंगा वाहते जागरी तुला स्त्रिया राज्य राणी व संपत्ती ते सुख सांगोया असला योग श्री परी येते मदाना निज ध्यानी निज मारे लक्ष्मण 18 वनस्पती ते सुख सांगून या सगळे लावायचं. 18 वनस्पती फुले फुले उडते ते सुख सांगून या. 22 पोखरणी नदी गंगा वाहती ते सुख सांगून या. ज्या घरी कुलस्त्रिया ते सुख सांगून या. राज्य राणी व संपत्ती ते सुख सांगून या. असं या योग सेविती 18 वनस्पती. किती वनस्पती होते त्या काळात? 18. आता तर 2च राहिल्या, सोयाबीन आणि तूर. तुमच्याकडे असतील तर अशी 1-2 शिल्लक. आमच्या विदर्भात तर बस पेरणी झाली का एवढंच विचारतात, काय पेरलं प्रश्नच नाही. सोयाबीन तूर, सोयाबीन तूर, तेवढ्यावर करते फुर फुर. परिस्थिती 2 वनस्पत्या झाल्या. 18 वनस्पती फुले फळे उडती. उडती कळती का? उडती म्हणजे काम सरती तरी उरती म्हणजे उडती. हा, काम सरले तरी सुद्धा फुलंही उरलेले आहे, फळही उरलेले आहे. आता तर बापा 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 त्या प्रदीपजी मिश्राजीनं जर महादेवाची पूजा जर जाहीर केली ना मस्के बाबा, तर मोठे झाला तो सोडा, झेंडूच्या फुलाच्या भोवती वायफळा सुरक्षा पाहिजे. नाहीतर गंगी संगीचे चोरते, संगी गंगीचे चोरते. परत नाही म्हणावं तर घोडा महादेव पावती विठाल विठाल. सुरक्षा मोदी साहेबाला नाही ते झेंडूला द्या लागते, तेव्हा एखादं फुल राहिलं अशी परिस्थिती. पण त्या काळात ओळखती काम सरती तरी उरती पडलेले राहायचे. आणि 22 पोखरणी नदीच्या काठाचे शेत होते महाराज. आता नदी काठ नाही, आता रॉयल टच पाहिजे, रॉयल टच. नदी गेलेली कधी उडत काही घेत नाही. नदी रस्त्याच्या कडेचे. अजून काय तिसरं काय ज्या घरी कुलस्त्रिया घरात आहे. अगदी सेवा पदरानं आदरानं साधू संतांच्या सेवेत राहणाऱ्या स्त्री आहेत. पण भाऊ भिकार चूट असेल घरचा, तर अशी स्त्री थोडी घराची शोभा असते, तिला कामाला जावंच लागेल. पण नाही, राज्य राणी व संपत्ती, राज्य राणी व संपत्ती त्यांना प्राप्त झालेली आहे. आणि ते सुख सांगून या कासया योग सेविती हे सोडतात आणि जंगलात जाऊन साधना करतात. अशेला नजर लागते भाऊ. आपण फक्त पंक्तीवाले विठ्ठल विठ्ठल. आपल्याला काय अवघड काम, आपल्याला तर खाया प्यायचा वेळ नाही. आमचे गुरुवार राऊत बाबा नेहमी त्या कांद्या लसणाविषयी बोलतात. पण लोक एवढे पक्की आहे, तुम्ही किती करा वट नामी आणि वर ही फरक पडत नाही, अशी फोडणी देतात. महाराज लोक कांदा लसण अवघड का. आमचे तुकोबाराय म्हणतात पा
पुराणिक म्हणती पुराणिक कांदे हा असा मस्त पैकी कांदा खाते महाराज असे खेचून ठाचून महाराज मा कलंजयम भक्षे त्या अद्वैत सिद्धीमध्ये उदाहरण म्हणून आले हे वाक्य कारण धर्मशास्त्र काही अद्वैत सिद्धीचा विषय नाही पण तिथं कलंजमचा अर्थ खाली टीकाकाराने असा केला कलंजम म्हणजे काय तर एखादी हरिण अशी पुढून राहिली चालून राहिली अशी पुढलेली आहे वर अदांतरी झालेली आहे आणि वरच्या वरी विषारी बाण तिला मारला विषारी बाण म्हणजे साध्या बाणानं नाही विषारी बाणानं मेली म्हणजे विषारी मांस त्याला कलंज म्हणतात आणि ते मांस आणि लसण एकच आहे अभंग आहे क्षेपक प्रकरणात आहे पण जोग महाराज शिक्षण संस्थेच्या प्रकाशित गाथेमध्ये आदरणीय पूजनीय गुरुनाम गुरु नतुसिंग बाबांनी छापलेला आहे आणि हा त्या प्रकरणातला आहे ज्या प्रकरणातले अभंग स्वानंद सुखनिवासी जोग महाराज कीर्तनाला घेत असत संत चरण रज याला क्षपक मानतात पण तो अभंग अशा प्रकारे हा जोग महाराज हा अभंग कीर्तनाला घेत असत त्याच अभंगाच्या मागचा पुढचा हा अभंग आहे तुळशी वृंदावनी उपजला कांदा तुळशीच्या वृंदावनात कांदा उपजला तरी नावडे गोविंदा काही केल्या हे सोडा त्या सिद्धांत कौमुदीमध्ये उदाहरण म्हणून आलंय धिक्देव दत्तम अभिषिंचती ते उपसर्ग लावण्याचं प्रकरण आहे धिक्देव दत्तम अभिषिंचती पलांडू म्हणजे खाणं तू दूर त्या देवदत्त म्हणजे XYZ एक नावाचा माणूस कोणीतरी तर देवदत्ताचा धिक्कार आहे कोणता देवदत्त जो कांद्याला पाणी देते पाणी तुमच्याकडे काय म्हणतात त्याला दारी धरणं हा जो कांद्याचं दार धरते तो सुद्धा नरकात जातो आणि वाडा ठेचून खाणार प्रमाणानं बोलावं आता मी माऊलींच्या दरबारात आहे इथं आणि चांगले जुने श्रोते आहेत आता माऊली तर फार आदरणीय पूजनीय गुरुवर्य बन्सी बाबांच्या सोबतचे वारकरी आहेत इकडं तिकडं जर बोललं तर तुम्ही धाग्यात काट्यावर धरसान अर्थातच बोलूच नाही कोणच मनानं काही गप्पा मारूच नाही मला असे वाटते एकदा परमपूजनीय गुरुवर्य गुरुनाम गुरु मारुती बाबा गुरुवांचं कीर्तन मंदिरात थोडक्यात सांगतो मी माहीत असेल का तुम्हाला आणि स्वानंद सुखनिवासी जोग महाराज बाहेर बसलेले मारुती बाबांना माहित नाही की बाबा बाहेर बसलेले आहेत कीर्तन सुरू बाबांचं आणि बाबा बोलता बोलता असे अनेक वेळा म्हणून गेले याविषयी मला असे वाटते स्वानंद सुखनिवासी जोग बाबा बाहेरून उठले म्हणतात ओ महाराज तुम्हाला काय वाटते काहीच सांगू नका साधू संतांना शास्त्राला पुराणाला काय वाटते फक्त जेवढं सांगा महाराज एक सात्विक बुद्धिमत्तेचा व्यक्ती अर्थातच मारुती बाबांच्या मुखातून निघलेला शब्द शास्त्राला सोडून नसेल पण तरी सुद्धा प्रमाण सोडून बोलू नका भाऊ शास्त्राला धरून बोला असे जोग महाराज म्हणतात मग जी अख्ख परमार्थमय जगणारे ते सुद्धा प्रमाणाशिवाय बोलण्याचं परमिशन नाही आमच्या संप्रदायात मारुती बाबा गुरुवांना कान धरणारे महात्मे होऊन गेले माझा विनोद सांगणारे आज सकाळी आम्ही बोलून गेलो एक ज्ञापक असते व्याकरण बहुगण वतुडती संख्या संज्ञा करणार हे सूत्र आहे कृत्रिम संज्ञा आणि 5, 7, 8, 9, 10 याला संख्या म्हणतात हे अकृत्रिम झाली पण व्याकरणात नियम आहे कृत्रिमयोः कृत्रिमे कार्य कर्तव्य कृत्रिम आणि अकृत्रिमाची जर फाईट झाली कृत्रिम अकृत्रिम म्हणजे कुत्रा कुत्री काय कुत्रिम नाही कृत्रिम संज्ञा आणि अकृत्रिम संज्ञा यांची जर फाईट झाली तर कार्य कृत्रिमावर करत असतात अकृत्रिमावर करत नाही मग 5, 7 हे अकृत्रिम आहे नैसर्गिक संख्या आहे आणि बहुगण वतुडती हे कृत्रिम संज्ञा झाली म्हणजे 5, 7 ला संख्या नावच प्राप्त होत नाही पण पाणिनी आचार्यांच्या मतानुसार पण एक सूत्र आहे संख्यायाः अतिशदंतायाः कन तिथं कन प्रत्ययाचा निषेध केला संख्येला आणि तो निषेध केला सप्तती ती प्रत्ययांत आणि 85 षट प्रत्ययांत
मग संख्येच्या याच्यात तर ते बसत नाही, पण निषेध केला. याचा सरळ अर्थ होते की आचार्यांना 5, 7, 8, 9 ह्या संख्या म्हणून मान्य आहे. याला ज्ञापक म्हणतात शास्त्रात, ज्ञापक. तसं सकाळी मी एक प्रमाण दिलं आणि त्यातून ज्ञापक या नावाखाली थोडस कडेनं बोललो. ते प्रमाण असं आहे पहा, समर्थ गाठी ऐकल्यावर कळालं अशी म्हटली होती मी चाल. विठ्ठल विठ्ठल समर्थ ते गाती हरीचे पवाडे. तुकोबाराय म्हणतात ये रते बापुडे राव राणे. मस्के बाबा, समर्थ ते गाती हरीचे पवाडे म्हणजे जे हरीचे पवाडे गातात ते समर्थ, आणि जे हरीचे पवाडे गात नाहीत ते माहिले. विठ्ठल विठ्ठल म्हणतात. बोलले नाही पण अर्थाची सिद्धी करून टाकली. हरीचे पवाडे गातात ते कोण आहेत? समर्थ आहेत, पुरुषार्थवान आहेत. म्हणजे हरीचे पवाडे गात नाही ते कोण आहेत? पाहिजे पुरुषार्थहीन आहेत, छंद आहे, गाडू आहे. असं सरळ सरळ शब्दात बोलायचं झालं तर
गावी गेला वेगी आई ती करा नवरी बोलवा. ज्ञानोबा चांगदेव महाराज म्हणतात 16 झाला परमार्थातला अर्थात व्यावहारिक प्रापंचिक 16चा इथं उल्लेख नसेल. का कोणता 16 असते हो पारमार्थिक? प्रपंचात अनेक 16 आहेत, परमार्थात एकच आहे. प्रपंचात अगदी एवढा गरीब माणूस जर आहे त्यानं सेकंड हँड 2500ची बिना टपनाची सायकल आणली तरी तिच्या सोबतच येताना पेढे घेऊन येते. आणि बस गल्ली त्या 2-4 लेकरायला वाटते म्हणजे बिना टपरायची बिना ब्रेकची सायकलचा सुद्धा व्यवहारामध्ये 16 केला जातो. पण परमार्थामध्ये सद्गुरू आणि शिष्याची भेट, त्यांची चर्चा आणि त्या चर्चेतून आत्मसाक्षात्काराची प्रतीती हाच खरा सोहळा आहे. खरं सांगू तुम्हाला, वेळ नाही पण बोलतो, प्रत्यक्ष जगन्नायक परमात्मा समोर उभा आहे आणि त्या परमात्म्याला नामदेव महाराज म्हणतात, नाम म्हणे देवा कवन शरण जावो, नाम म्हणे देवा कवन शरण जावो, नाम म्हणे देवा कवन शरण जावो, नाम म्हणे देवा कवन शरण जावो. कोण मी होऊ शरणागत, कोण मी होऊ शरणागत. याचं उत्तर नाम म्हण देव म्हणे नाम्या गुरु शिशरण, देव म्हणे नाम्या गुरु शिशरण. नामा म्हणे देवा कोणा शरण जाऊ. नामदेव महाराज म्हणतात कोणाला शरण जाऊ? पण देव म्हणे नाम्या. कोण म्हणे? आता देव भेटला समोर उभा, देव म्हणे नाम्या गुरु शिशरण. गेले नामदेव महाराज, झाला 16 झाला. मग 16 झाल्यानं काय झालं? नवरा गावी गेला. आता आत्मसाक्षात्काराचा 16 झाल्यामुळे नवरा जो जीव आहे ना मस्के बाबा, तो गावी गेला म्हणजे ब्रह्मस्वरूपात चालला गेला. त्याला वाटत होतं मी जीव आहे, पण त्याला कळालं मी जीव नाही. मग तो गावी गेला, तो ब्रह्मस्वरूपाकडे गेला. नवरा गावी गेला. मग आता नवराच निघून गेला, नवरी तर काही लग्न लावून येल नव्हती, अशी लफड्यानं येल होती. मग आता हिचं काय करा? वेगी आयती करा. आयती म्हणजे तयारी, हिची लवकर तयारी करा. वेगी आयती करा नवरी बोलवा, त्या नवरीला लवकर बोलवा आणि तिची तयारी करा. असं म्हणजे तिला काढून द्यायचं आहे. मग आम्ही आणतो काठ्या बिठ्या तलवारी कुऱ्हाडा. नाही भाऊ, आपली संस्कृती अशी नाही. या नवरीला कसं काढून द्यायचं अभंगाचं 3रं चरण. बोला. गजस्कंदी मिरविली. न्हानिली म्हणजे मल होता, निष्काम कर्मानं नांदली, निष्काम उपासनेनं धुतली आणि ब्रह्मज्ञानानं गजस्कंदी मिरवली. ब्रह्मज्ञान ज्याला झालं
तो गजस्कंदी म्हणजे हत्तीवर त्याची मिरवणूक काढल्यासारखी स्थिती होते. गजस्कंदी मिरवली इथपर्यंत या नवरीला नेलं कोण? मिरवीत गेली चौघे जणी. 4 जण या नवरीला, देहरूपी नवरीला घेऊन गेले. ते 4 जण कोणते? विवेक, वैराग्य, समाधी षटका आणि मुमुक्षुत्व या 4 जणांनी त्या नवरीला पोस्त केलं. मग का आता नवरदेव गेला निघून, नवरीचा झाला घटस्फोट. म्हणजे नवरीला कुठं नेलं? आता नवरी घटस्फोट झाल्यावर कुठं जात असते? ज्याची असते त्यालाच दिली जाते. अभंगाचं शेवटचं चरण. ज्या हातीला ज्याची नोवरी, ज्याची नोवारी त्या हाती लाविली, ज्याची नोवारी त्या हाती लाविली, ज्याची नोवारी त्या हाती लाविली, ज्याची नोवारी त्या हाती लाविली. लाविली चांगा म्हणे आता निश्चिंत झाली. ज्याची नवरी कोणाची? ज्याची नवरी आहे मी त्याला देऊन टाकली. नवरी कोणाची आहे? देह हा उसना आणि ला पाचाचा, पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळा अंगाऱ्या वाडी, पंचभूताचा गोंधळ पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार. 5 भूताची ही नवरी आहे. ज्याची नवरी त्या हाती लाविली. चांगदेव महाराज म्हणतात ज्याची नवरी होती त्याला देऊन टाकली. आता नवरदेव स्वरूपाकडे आला म्हणजे घरी आला, त्याचं बरं झालं, जीव ब्रह्मरूप झाला. नवरी पंचभूताची होती तिला दिली. मग तुमचं काय म्हणणं आहे बापा? ज्याच्या घरात असं लफडं झालं पण ते जर मुडून गेलं त्याला कसं वाटेल? मस्त वाटेल. चांगा म्हणे आता निश्चिंत झाली. चांगदेव महाराज म्हणतात माझं मस्त झालं बाबा, माझा पोर्याही सुटला आणि नवरी चालली गेली. चांगा म्हणे आता निश्चिंत झाली. थोडक्या वेळामध्ये अभंगावर जसा प्रकाश टाकता आला मी तसा टाकण्याचा प्रयत्न केला. यदत्र सौष्ठवम किंचित तत्सर्वम मी गुरोर मे नाही, यदत्र असौष्ठवम तत्सर्वम मे गुरोर नाही. बोलिलेले पुरे वेडे वाकुडे उत्तर करा क्षमा अपराध महाराजा, तुम्ही सिद्ध झालेली सेवा माऊली महावैष्णव ज्ञानोबारांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल आज विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिलेले कुरे वेडी वाकुडी उत्तरी करा क्षमा नाही विचारिला अधिकार मी करा क्षमा करा महाराज. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया बेकिंकर ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा तुकाराम तुकाराम. बसा सगळी खाली बसा, जाऊ नका, उठू नका. 1-2 मिनिट फक्त बसा खाली. टाळकरी खाली बसा आणि खाली बसलेले बसूनच राहा, उठू नका. या ठिकाणी सद्गुरू
वैकुंठवासी गुरुवर्य बंशीबाबांच्या कृपेनं आरंभलेला हा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे, या वर्षी सप्ताहाचं हे 68वं वर्ष आहे आणि आणखी एक औचित्य या वर्षीसाठी आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांना अवतार घेतलेला, प्रकट झालेला 750 वर्षे होत आहेत. आणि या जन्माष्टमीच्या आणि ज्ञानोबा यांच्या जयंतीच्या निमित्तानं चालत आलेला, परंपरेनं चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाच्या या प्रथम दिवसाची सेवा आदरणीय पूजनीय पुरुषोत्तम बाबा यांची झालेली आहे. संस्थानातर्फे मी त्यांना शतशः धन्यवाद देतो आणि छोटासा एक सन्मान आमच्या संस्थांतर्फे त्यांचा होईल, त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कृष्णा भाऊ, आपण त्यांचा सत्कार करावा.